नमस्कार, मी आहे आदित्य. मी आहे सुरभी अँड वेलकम टू आवर चॅनल आदित्य अँड सुरभी. तर आज गुढीपाडवा आहे. हा ब्लॉग प्रॉबॅबली थोड्या दिवसांनी येईल गुढीपाडव्यानंतर, पण तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. आम्ही साखरेच्या गाठी घरीच बनवतोय. इथं छोटं शहर असल्यामुळे इथे मिळत नाहीत. सो आय जस्ट शो यू. कशा बनतील ते माहिती नाही. आमचा पहिलाच प्रयत्न आहे हा. मला थोडंसं ऑफिसचं काम होतं, त्यामुळे थोडा लेट झालाय. आम्ही काल थोडंसं शॉपिंग केलं. गुढीसाठी काठी घ्यायची होती, पण ती काठी काही मिळाली नाही. सो आम्ही ही बांबू टॉर्च आणली आहे. ही तुम्ही जनरली कॅम्पिंगसाठी वगैरे वापरता इकडे फ्युएल टाकून. बट वी आर गोइंग टू यूज द अदर एंड ऑफ इट ॲज अ काठी फॉर गुढी. आणि ही छोटी सिटी असल्यामुळे आम्हाला बाकीच्या सगळ्या इंडियन गोष्टी मिळाल्या नाही. सो जुगाडू आम्ही गुढी करायचा प्रयत्न केलाय. ही फेक फ्लावर्सची माळ आम्हाला मिळाली, ती आम्ही आणली आणि कडुलिंबाची पानं म्हणून फेक पानं घेऊन आलोय. तर स्पिरिट मध्ये आम्ही गुढीपाडवा साजरा करतोय. आम्ही ज्यावेळी न्यूयॉर्क मध्ये होतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी आम्हाला इंडिया सारख्या मिळत होत्या, पण रोनकला मूव्ह झाल्यापासून ते ऍडव्हान्टेज आमच्याकडे नाहीये. सो ज्या कमीत कमी गोष्टी मिळतात त्याच्यातून आम्ही हा गुढीपाडवा साजरा करतो. तर सुरभीने असे लिप्पन आर्ट्स केलेत. ती कॅनडामध्ये होती त्यावेळी, तिच्याकडे एकटीच राहत होती त्यामुळे बराच वेळ होता. तिला याची आवड पण आहे. तिने हे लिप्पन आर्ट्स बनवले होते. हे आम्ही रांगोळी म्हणून वापरणार आहे आणि आम्ही घरीच साखरेच्या गाठी बनवल्यात. तर कशा झाल्यात बघूयात आपण. आम्ही थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या. या आम्ही ब्राऊन शुगर यूज केली होती, त्यामुळे अशा ब्राऊन दिसतात तुम्हाला. तर मी आता पटकन गुढी बांधायची तयारी करतो आणि तोपर्यंत सुरभी नैवेद्याचा स्वयंपाक करणार आहे. तिने थोडीशी तयारी आय थिंक कालच करून ठेवली होती. सो होपफुली जेवायला लवकर मिळेल. आणि तुम्हाला सुरभीचा स्वयंपाक कसा झाला हे बघायचं असेल तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण तिचं जेवण रेट करूयात आज. आदित्य गुढीची तयारी करतोय आणि मी गुढीला नैवेद्य दाखवायचा त्या स्वयंपाकाची तयारी करतेय. आज आमच्याकडे बरीच व्हरायटी आहे. काही गोष्टी त्याच्या आवडीच्या आहेत, काही गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. तर आदित्यला माहिती नाहीये की मी पुरणपोळी करणार आहे. त्याने मला होळीच्या दिवशी सांगितलं होतं की मला पुरणपोळी खायची, पण तेव्हा मला करायला जमलं नाही. युजली आमच्याकडे गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी असते किंवा आम्रखंडपुरी असते, पण आज मी पुरणपोळी पण करतेय. त्याच्यासाठी त्याला खूप आवडते पुरणपोळी, त्यामुळे त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर मी अशी क्विक गुढी बनवली आहे. जसं की मग अशी सांगितलं, बऱ्यापैकी यातल्या वस्तू या फेक आहेत, पण भावना महत्वाच्या. ॲस्थेटिक थोडीशी करायचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या साखर गाठी ब्राऊन झाल्या त्यामुळे ते थोड्याशा साडीच्या कलर बरोबर ब्लेंड होत आहेत, पण बाकी आय थिंक इट्स लुकिंग गुड. तर आता माझी गुढी असेंबल करून झाली आहे. आता सुरभीने आमचे ट्रॅडिशनल आउटफिट्स ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेले आहेत. सो मी क्विकली तयार होतो आणि विल डू द गुढी पूजन. सो दिस इज माय आउटफिट टुडे. सिम्पल येलो कलरचा कुर्ता आणि रेड कलरची धोती घातली. तरी चांगला वास येतो. पुरणपोळी केली आहे की काय? गाईज, आय वॉज राईट. पुरणपोळी बनवायची चालू आहे, पण वास छान आला त्यामुळे मी ओळखलं की बहुतेक पुरणपोळी करायची चालू आहे. दॅट्स पॉझिटिव्ह न्यूज देन, बिकॉज मी काय पुरणपोळी एक्सपर्ट नाही. मी आयुष्यात दुसऱ्यांदा पुरणपोळ्या करते. आता आपण बघू कसा झाला. आय थिंक मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जरा बेटर झालेलं आहे. तर ॲज युजल पुऱ्या तळायची जबाबदारी माझ्यावरती आहे. सुरभीच्या बाबांनी मला एकदा सांगितलं होतं की आमच्या मुलीला अजिबात तळातळीमध्ये घेऊ नका, त्यामुळे मी तिला कधी तळायला देत नाही. काही तळायच्या गोष्टी असतील त्या सगळ्या आय नीड टू टेक केअर ऑफ दॅट. पुरी भाजी माझा आवडता पदार्थ. हा आमचा गुढीपाडव्याचा नैवेद्य. सगळे पारंपरिक पदार्थ आहेत. आदित्य मला टेस्ट करून सांगेल कसं झालंय. ऑफिस डे असल्यामुळे थोडीशी गडबड झाली आहे. मी साडी नेसणार होते, पण माझी साडी नेसायची राहिली. पण ठीक आहे, जे आहे त्याच्यात आम्ही छान सेलिब्रेट करू. उत्साह महत्त्वाचा आहे, सण साजरा होणं महत्त्वाचं आहे, ते आम्ही करू. आता गुढीची पूजा करू, नैवेद्य दाखवू आणि आम्ही जेवायला बसू. आता आदित्य आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे सगळा स्वयंपाक कसा झालाय. मला पुरणपोळ्यांचं थोडं टेन्शन आहे, बाकी सगळं जमलेलं असणार आहे असं मला वाटतंय. आदित्यने श्रीखंड पुरीपासून सुरुवात केली आहे. मला वाटलेलं तो पुरणपोळीपासून करणार आहे. पुरणपोळी खाऊन सांग. छान झाली. तुझ्या आईसारखी झाली आहे.
कॅमेऱ्यावर हो म्हणतोय, नंतर बघूयात काय म्हणणार आहे. तर आत्ताच जेवण झालं. रेग्युलर पेक्षा खूपच जास्त खाल्लंय मी आज. सगळं छान झालं होतं आणि थँक्यू टू सुरभी, तिच्या बिझी शेड्यूलमधून तिने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. थँक्यू नको. एवढं जेवल्यानंतर मला खूप झोप आली आहे, पण ऑफिस डे आहे त्यामुळे कामाला परत बसावं लागणार आहे. आज ऑफिस झाल्यानंतर आम्ही धुरंधर पार्ट 2 बघायला जाणार आहे. सो त्यामुळे आदित्यला एक्साइटेड असण्यासाठी दुसरं एक रिझन आहे आज. येस. तर असा होता आमचा अमेरिकेतला गुढीपाडवा. हा वर्किंग डे असल्यामुळे एकदम शॉर्ट अँड स्वीट व्लॉग झाला आहे. आम्ही जितकं जमेल तितकं आपण भारतात जसा गुढीपाडवा साजरा करतो तसा करायचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टी 19-20 झाल्या असतील तर त्यासाठी माफ करा. आमचा गुढीपाडवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आम्ही अनालिटिक्समध्ये बघतोय की 80% ऑफ आवर व्ह्युअर्स नी आम्हाला अजून सबस्क्राईब नाही केलं. सो प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग.